साऊथ इंडियन नाश्ता सगळ्यांनाच आवडतो. असाच पौष्टिक आणि चवदार असा साऊथ इंडियन नाश्ता आज आपण बनवतो आहे. यासाठी इथे मी 2 कप उकडा तांदूळ किंवा इडली राईस घेतला. याऐवजी तुम्ही ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असा कुठलाही तांदूळ इथे घेऊ शकता. यामध्ये अर्धा कप इथे मी अख्खे उडीद घालते. याऐवजी उडदाची डाळ घातली तरी चालेल. यानंतर यामध्ये अर्धा कप पोहे घालायचे आहेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे चालतील. अर्धा चमचा यामध्ये मेथीचे दाणे घालायचे आहेत आणि यामध्ये आता पाणी घालून 2 ते 3 वेळा हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर यातलं पाणी मी काढून टाकलं आहे आणि यामध्ये आता पुन्हा पाणी घालायचं आहे आणि झाकून हे कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे. तर इथे 5 तासानंतर डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे. हे आता वाटून घेऊया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते. तुम्हाला जर सकाळी नाश्ता हा बनवायचा असेल तर आदल्या दिवशी साधारण संध्याकाळी 4 वाजता हे तुम्हाला भिजत घालायचं आहे. रात्री वाटून घ्यायचं आहे आणि सकाळी तुम्ही मग नाश्ता बनवू शकता. वाटताना अगदी मी यामध्ये 1 चमचा इतकंच पाणी घातलं आहे. आपल्याला हे घट्टसर हवं आहे. इथे सगळं डाळ तांदूळ मी वाटून घेतलं. अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर आता हे आपल्याला फेटून घ्यायचं. तर हातानेच हे आपल्याला एका दिशेने असं 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं. यामुळे फर्मेंटेशन छान होतं. तर हे पीठ मी असं 3 ते 4 मिनटं फेटून घेतलं. अगदी हलकं झालं आहे पीठ. आता हे झाकून रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे पहा मी रात्रभर हे पीठ ठेवलं होतं आणि सकाळी अगदी मस्त हे फुललं आहे. पहा दुप्पट झालं आहे आकाराने. अगदी हलकं झालं आहे. हलक्या हाताने एकदा मिक्स करायचं आहे सगळं. आता यातलं मी थोडंसं पीठ काढून घेते. तर आज आपण इथे अप्पे बनवतो आहे. तर त्यासाठी तुम्हाला आत्ता जितके बनवायचे तेवढं पीठ या छोट्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि या पिठापासून तुम्ही इडल्या बनवू शकता, डोसे बनवू शकता. आता अप्प्यांमध्ये घालण्यासाठी इथे आपण एक फोडणी तयार करूया. 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घातला आहे, कढीपत्ता घातला बारीक चिरून आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे. थोडंसं यामध्ये मीठ घातलं आणि कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घेतलं आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरची, गाजरसुद्धा किसून घालू शकता. तरी फोडणी आता या मिश्रणामध्ये काढून घ्यायची आहे. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. पाव चमचा हळद घातली. सगळं मिक्स करून घेऊया. आता हे पीठ अप्पे बनवण्यासाठी तयार आहे. इथे मी फोडणी घातली, पण तुम्ही फक्त कच्चा कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालू शकता. इथे मी अप्पे पॅन गरम करून घेतलं आहे. यामध्ये तेल घालायचं आहे. तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. अगदी मस्त असा नाश्ता आहे, पौष्टिक आहे आणि खूप कमी तेलामध्ये तयार होतो. झाकण ठेवून एका बाजूने 2 ते 3 मिनटं हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. साधारण 3 मिनटं झाले आहेत. पाहूया. तर पाहू शकता अप्पे किती मस्त असे हे फुलले आहेत. उलटून घ्यायचे आहेत. हे अप्पे मी भाज्या घालून बनवले. तुम्ही प्लेनसुद्धा बनवू शकता. झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बाजूने अप्पे भाजून तयार झाले आहेत. पाहू शकता अगदी गोल असे अप्पे तयार होतात. तर आता आपण सगळे अप्पे काढून घेऊया आणि उरलेल्या पिठाचे सुद्धा असेच मी अप्पे तयार करून घेते. खोबऱ्याच्या चटणीबरोबर इथे मी अप्पे सर्व केलेत. पाहू शकता दिसायला जितके मस्त दिसत आहेत तितकेच चवीला सुद्धा हे अप्रतिम लागतात.
तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. आतपर्यंत अगदी हे छान भाजले गेलेत, हलके झालेत. तर आजची ही मस्त अशी साऊथ इंडियन नाश्त्याची रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.